गुड मॉर्निंग एव्हरीवन. जय श्री महाकाल. आज मी सकाळी 5:15ला उठले, म्हणजे अलार्म वाजल्यानंतर, कारण आम्हाला आज वॉकला जायचं होतं. आम्ही आजपासून ठरवलं आहे की योगा आणि वॉकला जायचं बाहेर दोघांनी मिळून. तर त्यांना तर त्यांचे स्टेप्स कंप्लीट करायचे होते. आम्ही दोघांनी स्टेप्स कंप्लीट केले, जे पण आम्ही टार्गेट घेतलेलं 5000 स्टेप्सचं. आणि त्यानंतर सनसेट बघत बघत योगा केला थोडासा. आणि एकाच फ्रेममध्ये मला चंद्र आणि उगवता सूर्य असे दोन्ही दिसले. तर तो एक वेगळाच मोमेंट होता. म्हणजे मी आधी पण बघितलेलं आहे, पण एवढं नोटीस नव्हतं केलं, पण आत्ता केलं. आणि वातावरण इतकं फ्रेश होतं. आपल्याला असं म्हणजे सकाळी लवकर उठलं की आपण गोरे तर नसतो, आता मी तर गोरी नाही, पण मला स्वतःला मी गोरी दिसायला लागते लवकर उठल्यावर. कारण तो एक कॉन्फिडंट येतो ना की आज मी लवकर उठली आहे आणि सनराईज बघितलं आहे. कारण आपण सनसेट तर सगळेच रोज बघतो, पण सनराईज खूप कमी जण बघतात, ज्यातली मी पण एक होते. पण मी आता ठरवलं आहे की सनराईज रोज बघायचं आहे. त्यानंतर सगळं आवरून बिवरून टिफिन घेऊन कामाला जायला निघाले. आणि आज थोडीशी तब्येत खालावलेली, म्हणजे तब्येत खूप खराब झालेली माझी, त्यामुळे ते मला घ्यायला आले 5:30 वाजता. आणि निघालो आम्ही घरी जायला. ऊन प्रचंड होतं आणि तोंड माझं असं पडलेलं, कारण माझी तब्येत खराब होती. आणि मी स्कार्फ तर आणला नव्हता, त्यामुळे रुमालचा जुगाड करून रुमाल बांधला मी. ट्रॅफिक खूप लागली. आणि त्यानंतर घरी गेलो तर त्यांनी मला हे चॉकलेट्स आणून दिले. चॉकलेट्स खात खात मी मॅच बघितली. सूर्यवंशी आणि जयस्वालची बॅटिंग म्हणजे क्लास होती. त्यात मला कळलं की पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. जयस्वालने पेशन्स ठेवून खेळला, त्यामुळे त्याने चांगला खेळला. त्यानंतर त्यांनी चिकन आणि राईस बनवलेलं, ते खाल्लं. थोडंसं खिडकीतून डोकावलं तर रस्ता बनायचं काम चाललेलं. लहानपणी आम्हाला हे बघायला खूप आवडायचं, पण आमच्या म्हणजे तसं कधीच प्रसंग नाही यायचा की हे असे काळे रोड बघायला मिळतात. नेहमी सिमेंटचे रोड बघायला मिळायचे. त्यामुळं खूप वेळ मी बघितलं ते सगळं रोडचं काम चालू असलेलं. आणि दिवस संपवला. थँक्यू.